हॅलो स्टुडंट्स, 12वीत अपील हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याचं वॅटेज आहे 4 मार्क्स. ठीक आहे, तर हा पेपर आहे आपल्याकडे आणि यात शेवटी हा क्वेश्चन राहतो. तर हा कसा सॉल्व करायचा हे आपण आज पाहणार आहे. तर बघा इकडे, तर तुम्हाला एक टॉपिक दिला जातो, सेव्ह गर्ल, वुमेन्स सेफ्टी किंवा सेव्ह वॉटर, अशा टॉपिकवर तुम्हाला अपील बनवायची असते. तर अपील म्हणजे काय? तरी पॅम्पलेट वगैरे तुम्ही पाहिली असेल, एखादी कागद वगैरे रक्तदान करा, तर याचे जे पॅम्पलेट वगैरे वाटतात ते पोस्टर वगैरे आहे ते तयार करावं लागते. मग या टॉपिकवर एखादी डायग्राम जर असली तर फारच छान. जसं की वॉटर जर असलं तर तुम्ही काय काढता, नळ वगैरे, त्यातून पडणारे पाण्याचे थेंब. नंतर पहा सेव्ह गर्लवर इथं सुरुवातीला एखादा स्लोगन लिहा, एखादं घोषवाक्य वगैरे जे असेल ते लिहू शकता. ठीक आहे, तर इथं लिहिलं आहे आपण सेव्ह द गर्ल चाइल्ड. त्यानंतर गर्ल्स आर नॉट बर्डन, मुली ह्या ओझं नाहीत. दे आर द फ्युचर ऑफ अवर नेशन, ते आपल्या देशाचं भविष्य आहे. पहा, अपील म्हणजे लोकांना याचिका द्यायची आहे, त्यांना पटवून द्यायचं आहे की हे खरं असते म्हणून. तर ऑब्व्हियसली आपल्या देशात जर आपण पाहिलं तर मुलींवर पहिल्यापासूनच पाहिजे तेवढा इम्पॉर्टन्स दिला गेलेला नाही. तर खूप लोक त्यांना बर्डन समजतात, पण तसं नसून ते आपल्या देशाचं भविष्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मग काही पॉईंट्स लिहा, जसं की बर्थ इज द राईट ऑफ एव्हरीवन, जन्म हा प्रत्येकाचा अधिकार आहे. लेट हर सी द वर्ल्ड, तिला सुद्धा जग पाहू द्या. शी हॅज राईट टू लाईफ, तिला जगण्याचा अधिकार आहे. ऑब्व्हियसली आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 21 आहे यावर. लव्ह हर, एज्युकेट हर, तिला प्रेम द्या, तिला शिक्षण द्या. ठीक आहे, त्यानंतर एखादा जो डायग्राम पिक्स असेल तो काढा, त्याच्याखाली एखादा स्लोगन सेव्ह गर्ल सेव्ह फ्युचर असा काढा. एक ओळ सोडून जॉईन द रॅली अँड बी द पार्ट ऑफ सेव्ह गर्ल कॅम्पेन, तर सांगा एखादी मोहीम काढली आम्ही याबद्दल. ठीक आहे, तर याचं तुम्ही पार्ट होऊ शकता. तर कसा, तर हे ठिकाण आहे, एखादं कॉलेज घ्या. ठीक आहे, डेट घ्या एखादी आणि टाईम घ्या. यामुळे काय होईल, तुमचं प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसेल. त्याचे पहिले लेटर्स कॅपिटल घ्या, इथं काही ओळी वगैरे सोडायच्या असल्या त्या सोडा आणि सुटसुटीत पूर्ण एका पेजवर तुम्हाला ती तयार करायची आहे. याचे तुम्हाला 4 मार्क्स आहेत. ठीक आहे, तर एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.